नमस्कार। आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी द्वारा आयोजित काव्याविष्कार भाग 3 या यूट्यूब लाईव्ह कवी संमेलनात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रहो, आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी आपणासमोर दरवेळेस दर्जेदार आणि नवनवीन कार्यक्रम घेऊन येत आहे। त्याच पुष्पातील हे काव्याविष्कार भाग क्रमांक 3 यापूर्वी सादर झालेल्या काव्याविष्कार भाग 1 आणि भाग 2 ला आपण मनापासून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, कोरोनाने आणि त्यामुळे अनुभवाला आलेल्या लॉकडाऊनमुळे आपणा सर्वांचे आयुष्य खूप प्रमाणात बदलले आहे। रिअल जगापासून ते व्हर्च्युअल जगापर्यंत आपले लाईफ वळले आहे। या अशाच व्हर्च्युअल लाईफ मध्ये जेव्हा आपले पूर्ण जग बदलले, म्हणजे शिक्षणाची पद्धत, ते सर्वच आपलं शॉपिंग, आपलं खाणं पिणं हे सगळं व्हर्च्युअल जगाकडे वळलं। अशात साहित्यिकही मागे राहिले नाही। कारण ते फक्त एकच की साहित्यिकांच्या मनावर आलेली मरगळ, एकटेपणाची जाणीव आणि नैराश्य दूर सारायला आविष्कार साहित्य मंचानेही ही धुरा चांगल्याने सांभाळली आहे। याच शृंखलेत आम्ही यूट्यूबवर लाईव्ह कवी संमेलन सादर करत आहोत। त्यातले हे तिसरे पुष्प। मित्रांनो, अनादी काळापासून काव्याचे वेड माणसाला काही सुटलेले नाही। कवितेविषयीच्या निरनिराळ्या व्याख्या ह्या वेळोवेळी होत राहिल्या आहेत, पण माझ्या मते त्याची एक सुंदरशी आणि छोटीशी व्याख्या म्हणजे अल्पाक्षरी रमणाशय, म्हणजे अत्यंत अल्प शब्दात रमणीय आशय आणि विषय मांडणारे एक व्यापक असे साहित्य। आजच्या या भागात आम्ही अशाच 6 कवींना आपल्या भेटीला आणलेले आहे। त्यातले सर्वप्रथम म्हणजे एक असे हरहुन्नरी कलाकार, आमचे कवी। अच्छा, ते बरे कवीच नव्हे तर उत्तम चित्रकार आणि गायक सुद्धा आहेत। अच्छा, त्याहूनही महत्वाचे काय तर ते उत्तम ज्ञानदाते शिक्षकही आहेत। मी आमंत्रित करतोय श्री भाविक सुखदेवे सर यांना, ज्यांची किरपाण हे काव्यसंग्रही प्रकाशित आहे। नमस्कार, मी भाविक सुखदेवे, ब्रह्मपुरी, आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित ऑनलाईन कवी संमेलनामध्ये आपण सर्वांचं स्वागत। माझी कविता या निमित्तानं सादर करतो आहे। कवितेचं नाव आहे रूढींचे कैदखाने। अनिष्ठ रूढींचे हे किती कैदखाने, अनिष्ठ रूढींचे हे किती कैदखाने, इथे कैद सारे सुखाचे खजिने। किती विझविल्या आम्ही गर्भात ज्योती, किती विझविल्या आम्ही गर्भात ज्योती, किती विझविल्या आम्ही गर्भात ज्योती, तरी घात केला वंशाच्या दिव्याने। अनिष्ठ रूढींचे हे किती कैदखाने, कधी पुसले ना आसवे मापित्यांचे, कधी पुसले ना आसवे मापित्यांचे, कधी पुसले ना आसवे मापित्यांचे। ऋणमुक्त होण्या श्राद्ध होते नित्याने। अनिष्ठ रूढींचे हे किती कैदखाने, तिमिरातले लपवण्या दुष्ट कर्म, तिमिरातले लपवण्या दुष्ट कर्म,
तिमिरातले लपवल्या दुष्ट कर्म दगडास माथा निगंगेत ज्ञाने अनिष्ठ रूढींचे हे किती कैद खाने फसवती भोळ्या सांगून वचन पुरती फसवती भोळ्या सांगून वचन पुरती फसवती भोळ्या सांगून वचन पुरती पुण्य बाल विवाह हुंडा देणे घेणे अनिष्ठ रूढींचे हे किती कैद खाने विचलित चित्त मन शांती मिळेना विचलित चित्त मन शांती मिळेना विचलित चित्त मन शांती मिळेना सुख शोधण्या ढोंगी मठात जाणे अनिष्ठ रूढींचे हे किती कैद खाने जिथे वेदनांनी नापाजर फुटावा जिथे वेदनांनी नापाजर फुटावा जिथे वेदनांनी नपाझर फुटावा ओस पडावी ती दगडी वस्ती स्थाने ओस पडावी ती दगडी वस्ती स्थाने अनिष्ठ रूढींचे हे किती कैद खाने जाळू जळमटे जाळू अनिष्ठ रूढी ह्या जाळू जळमठे जाळू अनिष्ठ रूढी ह्या काढू जळमटे जाळू अनिष्ठ रूढी ह्या करू कैद मुक्त मानव्यांची उद्याने करू कैद मुक्त मानव्यांची उद्याने करू कैद मुक्त मानव्यांची उद्याने. धन्यवाद. दुसरी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे हे बंध अंतरीचे. हे बंध अंतरीचे हा छंद स्पंदनांचा. हे बंध अंतरीचे हा स्पंद छंदनांचा. तू हृदय जाहली गे अनश्वास मी सखीचा. हे बंध अंतरीचे मी शोधतो तिला अन पुरता तो हरविलेला. मी शोधतो तिला अन पुरता तो हरविलेला. नयनात दडविलेला तो चेहरा खुळीचा. तू हृदय जाहली गे अनश्वास मी सखीचा. हे बंध अंतरीचे गावात आठवांच्या ते खेळणे सदाचे. गावात आठवांच्या ते खेळणे सदाचे. भिजणे क्षणोक्षणीचे पाऊस आसवांचा. तू हृदय जाहली गे अनश्वास मी सखीचा. हे बंध अंतरीचे.
चुकवून आपल्याना अश्रुत नाहतेही, चुकवून आपल्याना अश्रुत नाहतेही, बेचैनी वाढतेही, बेचैनी वाढतेही, दिसता नमी क्षणीचा तू हृदय जाहली गे, अनश्वास मी सखीचा हे बंध अंतरीचे. अव्यक्त नात पुल तयास जपणे आहे, अव्यक्त नात पुल तयास जपणे आहे, हसत जगणे आहे हा मार्ग जीवनाचा. तू हृदय जाहली गे, अनश्वास मी सखीचा हे बंध अंतरीचे. अशा कठीण समयी कुढणे कधीच नाही, अशा कठीण समयी कुढणे कधीच नाही, रडणे जराही नाही, जरी पर्व विरहाचा रडणे जराही नाही, जरी पर्व विरहाचा. तू हृदय जाहली गे, अनश्वास मी सखीचा हे बंध अंतरीचे, हे बंध अंतरीचे. धन्यवाद. तर बघा, अनिष्ट रूढींवर आपली वाचा फोडणारे पहिली कविता आणि त्याच प्रकारे तेवढ्याच ताकदीची प्रेमाने ओतप्रोत असलेली ही दुसरी कविता. वा भाविक सर, सुंदर. याच शृंखलेत मी पुढे आमंत्रित करतोय आमचे दुसरे कवी, जे सुंदर आणि सदृढ शरीराकडे पण तेवढंच लक्ष देतात. हो, याच त्यांच्या ओळीने मी त्यांना आमंत्रित करतोय. तुम्ही ओळखा. कधी थांबणार देवा, कधी थांबणार देवा, जीव घेणी पायपीठ, रक्ताळल्या पायाखाली विठ्ठला दे रे तुझी वीट. हो, मी बोलतोय ते ईश्वर टापरे देवलक्ष या कवीबद्दल. तर मी आमंत्रित करतोय आमचे दुसरे कवी ईश्वर टापरे देवलक्ष यांना. नमस्कार, मी ईश्वर टापरे देवलक्ष आपल्यासमोर सादर करीत आहे एक कविता. कवितेचं नाव आहे तू आणि गाव. तुझ्या पापण्यांचा काठ, तुझ्या पापण्यांचा काठ, जणू गावाची गवाट. तुझ्या पापण्यांचा काठ, जणू गावाची गवाट. लप लप पापण्यांची भासे केशरी पहाट. लप लप पापण्यांची भासे केशरी पहाट. तुझ्या पापण्यांचा काठ, तुझ्या नासिकेची पात, तुझ्या नासिकेची पात, जणू शांत सांजवात. देता मुरड नाकाला, होई कित्येकांचा घात. देता मुरड नाकाला, होई कित्येकांचा घात. तुझ्या नासिकेची पात, तुझ्या केसांचा आंबाडा, जसा पाटलाचा वाडा. तुझ्या केसांचा आंबाडा, जसा पाटलाचा वाडा. विखुरता केस गाली,
बिथर तो गाव गाडा विखुरता केस गाली, बिथर तो गाव गाडा तुझ्या केसांचा आंबाडा, तुझा भर जरी थाट रान मेव्याचे गताट, तुझा भर जरी थाट रान मेव्याचे गताट, शृंगारला असा देह उरी प्रणयाची लाट, शृंगारला असा देह उरी प्रणयाची लाट, तुझा भर जरी थाट. शेवटाची सुरुवात. तुझे निरागस मन, तुझे निरागस मन सडा शिंपले अंगण, झालो एक रूप दोघे तुळशी निवृंदावन, झालो एक रूप दोघे तुळशी निवृंदावन, तुझे निरागस मन, तुझ्या पापण्यांचा काठ, तुझ्या नासिकेची पात, तुझ्या केसांचा आंबाडा, तुझा भर जरी थाट, तुझे निरागस मन. माझी दुसरी कविता आहे ती आणि दुष्काळ. का कुणाच्या काळजीनं, का कुणाच्या काळजीनं काळीज हे तडफडे, तिच्या गावात दुष्काळ कुंकुवाला गेले तडे. का कुणाच्या काळजीनं काळीज हे तडफडे, तिच्या गावात दुष्काळ कुंकुवाला गेले तडे. तिच्या डोळा नाही झोप स्वप्न पावसाचे पाही, तिच्या डोळा नाही झोप स्वप्न पावसाचे पाही, हळदीच्या पावलांची मेहंदी उतरली नाही. नाजूक अशा कलिकेची कोणी उतरवा दीठ, नाजूक अशा कलिकेची कोणी उतरवा दीठ, तिच्या गोऱ्या पावलांची पाण्यासाठी पायपीठ, तिच्या गोऱ्या पावलाची पाण्यासाठी पायपीठ. चढ उताराची वाट, चढ उताराची वाट, झडा अंग अंग जाडी, कोण्या जन्मीच्या पापाचं प्रायश्चित्त तिच्या भाडी. श्वास कोंडतो छातीत भात्यावानी धापे उर, श्वास कोंडतो छातीत भात्यावानी धापे उर, बटातुनी डोळ्यांतुनी घामा आसवांचा पूर. कोरड्या त्या विहिरीत तिचा घाम निथळावा, कोरड्या त्या विहिरीत तिचा घाम निथळावा, अन झऱ्याच्या रूपाने पुन्हा मीच जन्म घ्यावा, अन झऱ्याच्या रूपाने पुन्हा मीच जन्म घ्यावा. संध्याकाळी पायरीव तिला लागावी डुलकी, संध्याकाळी पायरीव तिला लागावी डुलकी, अन तरडत जावी सय माझीच हलकी. नयनातल्या प्रेमाचा मेघा, नयनातल्या प्रेमाचा तू सांगावा वाचावा, नयनातल्या प्रेमाचा तू सांगावा वाचावा. तिच्या घरात दारात धुंद मिरुग नाचावा, धुंद मिरुग नाचावा. धन्यवाद. ईश्वरजी, बघा, पहिल्या कवितेत प्रेयसीचे लावण्य, तर दुसऱ्यात परिस्थितीनुसार तिच्यात जो एक खूप मोठा बदल आहे, तिचे वेगवेगळे रूप आपण प्रस्तुत केले. सुंदर कविता. अनिल आटलेकरांच्या या 2 ओळी आहेत. अस्वस्थ वेदनांनो घ्या काळजी जराशी, काळीज फक्त माझे ठेवू नका उपाशी, काळीज फक्त माझे ठेवू नका उपाशी. पुढल्या कवयित्री आहेत छाया जांभुळे. यांना मी आमंत्रित करतो. मी छाया जांभुळे, ब्रह्मपुरी, आपणासमोर कविता सादर करीत आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि संपूर्ण मानव जातीला तारणारा त्यांचा धम्म यांची आज सगळ्यांनाच नितांत गरज आहे. त्यावरच आधारित माझी ही कविता मी सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. सादर करते कविता. स्वयंदीप होऊन
तू चाललंच पाहिजे, आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. स्वयंदीप होऊन तू चाललंच पाहिजे, आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. गरज नाही धनाची, फक्त थोड्या अन्नाची. गरज नाही धनाची, फक्त थोड्या अन्नाची. दुःखाचे मूळ कारण तृष्णा मांडलंच पाहिजे, आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. प्रज्ञाशील करुणेचा मंत्र खरा समाधानाचा. प्रज्ञाशील करुणेचा मंत्र खरा समाधानाचा. मनात येई कुविचारांना तू जाळलंच पाहिजे, आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. जगाला गरज शांतीची, बुद्धाच्या या धम्माची. जगाला गरज शांतीची, बुद्धाच्या या धम्माची. नव्या पिढीला हे बाळकडू तू पाजलंच पाहिजे, आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. शिकवण तथागताची होती नव्या क्रांतीची. शिकवण तथागताची होती नव्या क्रांतीची. बुद्धाच्या या धम्मगाथेला तू वाचलंच पाहिजे, आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. क्षणोक्षणी परिवर्तन आहे निसर्गाचा नियम. क्षणोक्षणी परिवर्तन आहे निसर्गाचा नियम. प्रत्येक क्षणी सुगंधी फूल तू माळलंच पाहिजे, आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. स्वयंदीप होऊन तू चाललंच पाहिजे, आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. आज घडीला बुद्धाला तू जाणलंच पाहिजे. त्यानंतर दुसरी रचना सादर करीत आहे जीवन गाणे. जीवनाच्या या वळणावरती सुख दुःखाची मांडणी. समाधानाने गात रहावे आयुष्याची गाणी. जीवनाच्या या वळणावरती सुख दुःखाची मांडणी. समाधानाने गात रहावे आयुष्याची गाणी. प्रसन्नता ही चेहऱ्यावरती सहजगत्या फुलावी. प्रसन्नता ही चेहऱ्यावरती सहजगत्या फुलावी. नैराश्याला द्यावण थारा हास्यकळी उमलावी. शांततेने व संयमाने. शांततेने व संयमाने वाहू द्यावे मनाचे पाणी. समाधानाने गात रहावे आयुष्याची गाणी. आपुलकीने अणप्रेमाने सर्वांशी नाते जोडावे. आपुलकीने अणप्रेमाने सर्वांशी नाते जपावे. गैरसमज तो दूर सारून माया बीज पेरावे. संस्काराने सुलभरित्या तू. संस्काराने सुलभरित्या तू होशी घराची राणी. समाधानाने गात रहावे आयुष्याची गाणी. संकट समयी अविचाराला प्रवेश नाकारावा. संकट समयी अविचाराला प्रवेश नाकारावा. टळेल वेळ की सारेच साध्य धडा तो जाणून घ्यावा. प्रसंगालाही कठोर होऊन कडाडते दामिनी. समाधानाने गात रहावे आयुष्याची गाणी. जीवनाच्या या वळणावरती सुख दुःखाची मांडणी. समाधानाने गात रहावे आयुष्याची गाणी. धन्यवाद. वा छायाताई, बघा पहिल्या कवितेत बुद्धांची ओळख करून दिलेली आणि दुसऱ्याच कवितेत त्यांनी माणसाला आपल्या नैराश्याला सारून कसं जगता आलं पाहिजे, हसता हसता जगता आलं पाहिजे
याचे सुंदरच एक आपल्याला वर्णन करून दिलेले आहे. नितीन दादांच्या पुढच्या ओळी आहेत, तू जगाला गंध द्यावा, तू जगाला गंध द्यावा, चंदनाला सांगतो तू. तू जगाला गंध द्यावा, चंदनाला सांगतो तू. चंदनाचा द्वेष करुणी अत्तराशी भांडतो का. चंदनाशी द्वेष करुणी अत्तराशी भांडतो का. या शृंखलेत पुढचे आमचे ऊर्जावान आणि युवा कवी आहेत देवेंद्र निकुरे. आमचे देवेंद्र निकुरे हे म्हणतात की सभोवताली सारखा अंधार पेटत राहिला, सभोवताली सारखा अंधार पेटत राहिला, याच साठी चांदणीला चंद्र भेटत राहिला. सोबतीने चालण्याचा बेत होता जन्मभर, सोबतीने चालण्याचा बेत होता जन्मभर. जीवना तुझा तरी नकार भेटत राहिला, जीवना तुझा तरी नकार भेटत राहिला. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कवी ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी देवेंद्र निकुरे आपल्यासमोर माझ्या 2 रचना ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे, भावगीत आहे, किती गोड हसतेस तू. गालावरी ती खडी जीव घेनी, बेभान करते तुझी लांब वेणी. गालावरी ती खडी जीव घेनी, बेभान करते तुझी लांब वेणी. किती छान दिसतेस तू, किती गोड हसतेस तू. किती छान दिसतेस तू, किती गोड हसतेस तू. गालावरी ती खडी जीव घेनी, बेभान करते तुझी लांब वेणी. किती छान दिसतेस तू, किती गोड हसतेस तू. डोळे तुझे ग किती हे नशिले, मधुसागराची नशा ओतलेले. डोळे तुझे ग किती हे नशिले, मधुसागराची नशा ओतलेले. प्राशून सारे मनी धुंद झाले, पाहून स्वप्नी जणू चिंब झाले. तुझे चालणे अन तुझे बोलणेही, तुझे चालणे अन तुझे बोलणेही. तुझे वेड लावून जाते मनाला, स्वप्नात दिसतेस तू. किती गोड हसतेस तू, किती छान दिसतेस तू. किती गोड हसतेस तू. जणू चांदण्याची सभाही भरावी, नभी चांदण्याने गर्दी करावी. चंद्र निघावा तुला पाहण्याला, अन चांदणीही तुझ्यावर जळावी. तुझे पाहणे अन तुझे हासणेही, तुझा ध्यास लावून जाते जीवाला. हृदयात वसतेस तू, किती गोड हसतेस तू. किती छान दिसतेस तू, किती गोड हसतेस तू. गालावरी ती खडी जीव घेनी, बेभान करते तुझी लांब वेणी. किती छान दिसतेस तू, किती गोड हसतेस तू. बागेतले तू जणू फूल व्हावे, मी फुलपाखरासम तिथे बागडावे. बागेतले तू जणू फूल व्हावे,
मी फुलपाखरासम तिथे बागडावे. लेवूनी गंध मृग कस्तुरीचे दाही दिशांनी तू दरवळावे. तुझे लाजणे अन तुझे वागणेही, तुझे लाजणे अन तुझे वागणेही, तुझी आस लावून जाते मनाला, श्वासात ठसतेस तू, किती गोड हसतेस तू, किती छान दिसतेस तू, किती गोड हसतेस तू. गालावरी ती खडी जीव घेणी, बेभान करते तुझी लांब वेणी. गालावरी ती खडी जीव घेणी, बेभान करते तुझी लांब वेणी, किती छान दिसतेस तू, किती गोड हसतेस तू, किती छान दिसतेस तू, किती गोड हसतेस तू. धन्यवाद. नेक्स्ट. दुसरी कविता सादर करतो. असे आठवांचे ऋतूही कितीदा, नव्याने जुन्याचे नव्हे वायाचे. असे आठवांचे ऋतूही कितीदा, नव्याने जुन्याचे नव्हे वायाचे. ती येता छतावर तिला पाहण्याला, नभी त्या किती चांदणे यायचे. ती येता छतावर तिला पाहण्याला, नभी त्या किती चांदणे यायचे. तिच्या सारखे पाकड्यांचे किनारे, तिच्या सारखे पाकड्यांचे किनारे, नेहमी गुलाबीच वाटायचे. तिला पाहिले की नवे शब्द माझ्या हृदयामध्ये फार दाटायचे. थांबले ओठ बोलून झाल्यावरी की, थांबले ओठ बोलून झाल्यावरी की, डोळे किती खोल बोलायचे. तिचा हात घेऊन हातामध्ये मग निरंतर किनारेच चालायचे. असे आठवांचे ऋतूही कितीदा, नव्याने जुन्याचे नव्हे व्हायचे. ती येता छतावर तिला पाहण्याला, नभी त्या किती चांदणे यायचे. शेवटचा आहे. कधी त्या विसंगत विचारावरी आपले मन अचानक भांडायचे. कधी त्या विसंगत विचारावरी आपले मन अचानक भांडायचे. कुठे दूर जाऊन ताऱ्यामध्ये माझे तिचे विश्व मांडायचे. माझे तिचे विश्व मांडायचे. धन्यवाद. सुंदर सादरीकरण. आता अशा या छान छान कविता जर हा देवेंद्र निकुरे लिहत राहिला तर मला नाही वाटत की आयुष्यात पुढे त्याला कधी नकार मिळेल. तर यानंतर आता आम्ही पुढच्या आमच्या कवयित्री यांना इथे आमंत्रित करतोय. ज्योती नवघडे. ज्योती नवघडे यांना आमंत्रित करण्याकरिता ममता सपकाळ यांच्या ह्या 4 ओळी मी आपणासमोर सादर करतोय. ममता म्हणतात की कधी बाहेरून येते, कधी बाहेरून येते, कधी आतून येते, कधी बाहेरून येते, कधी आतून येते. कसे येणार हे वादळ कुठे सांगून येते. तुला ना एकटे वाटो कधीही चालताना, तुला ना एकटे वाटो कधीही चालताना. तुझ्या रस्त्यावरी काळीज मी ठेवून येते, तुझ्या रस्त्यावरी मी काळीज ठेवून येते. मी सौ ज्योती नवघडे. मैत्रीचे नाते जपताना ती मैत्री कशी असावी याबाबत मी काही ओळी सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे नाते जपताना. नाते जपताना मनाशी मनाचे रुजून यावे नाते मैत्रीचे. तिथे नसे हा स्वार्थ कशाचा, गंध असे त्यात फक्त त्यागाचा. नाते जपताना मनाशी मनाचे नसे बंधन त्याला वयाचे, ना श्रीमंतीचे वा गरिबीचे. नाते जपताना त्यात असावे हात आधाराचे अनमानुसकीचे. फुलवमळा मानवा तू स्नेहाचा, जाग्या होतील साऱ्या दिशा ह्या मांगल्याच्या. पल्लवित होतील आशा नाते जपताना नात्यातील मनाच्या. अनमोल असे हे धागे नात्यांचे, जसे दुधात विरघळणे साखरेचे.
अमृता सम असे तव चवतयाची, नाते जपताना जाणीव असावी एकमेकांच्या मनाची. असे भाव हा हृदयाचा, नाजूक बंध असे मैत्रीचा, खुलून येईल कळीतयांची, नाते जपताना मनाच्या नाजूक बंधाची. माझी दुसरी कविता आहे लेख. लेखीचे महत्त्व सादर करताना मी माझी लेखी कविता सादर करीत आहे. घरातला प्रकाशती सर्वांची आसती, घरातला प्रकाशती सर्वांची आसती, खळखळत चैतन्यती आनंदाची आरासती. घरातलं निरागस सौंदर्यती, आईबाबांनी अलगद जपलेलं पावित्र्य ती. शिक्षणाचा वसा चालवणारी सावित्री ती, मायबापांची कणखर काठी ती. संकटात सदैव त्यांच्या पाठी ती, सासर आणि माहेर यांना जोडणारा दुवा ती. अशी माझी लेख लाखात एक. पुढच्या कवित्रींना आमंत्रित करताना मी त्यांच्याच काही ओळी वापरतोय. त्या म्हणतात, काय छोटीशी मी कळी चुरगळून टाकता मला, काय छोटीशी मी कळी चुरगळून टाकताय मला. खरंच पुरुषार्थ असेल तर देशासाठी लढा, खरंच पुरुषार्थ असेल तर देशासाठी लढा. मी आमंत्रित करतोय वर्षा चौधरी यांना. माझं नाव वर्षा चौधरी. कवितेचं नाव आहे जगण्याचं मर्म. सुंदरता ही चेहऱ्यावरची नसावी, सुंदरता ही चेहऱ्यावरची नसावी, सुंदरता ही कडी उमरल्यागत मनात फुलून दिसावी. सूर्याचे कोवळे किरण, सूर्याचे कोवळे किरण जसे सुंदरतेचे प्रतीक आहे, तसेच मनातील कलागुण हे सौंदर्याचे औचित्य आहे. स्वप्नातलं जग, स्वप्नातलं जग कितीही सुंदर असलं तरी ते स्वप्नच असतं. स्वप्नातलं जग कितीही सुंदर असलं तरी ते स्वप्नच असतं. वास्तवात जगणं मात्र तितकंच कठीण असतं. जीवनातील वाट शोधायची आहे, जीवनातील वाट शोधायची आहे, जीवनाला पारखून बघायचं आहे. जगण्यातलं मर्म ओळखायचं आहे, मानवाला असंच जगायचं आहे, मानवाला असंच जगायचं. माझी दुसरी कविता. जीवन आहे क्षणभंगूर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जीवन आहे क्षणभंगूर. जीवन आहे क्षणभंगूर, फुकट वेळ घालवता कशाला. जीवन आहे क्षणभंगूर, फुकट वेळ घालवता कशाला. प्रत्येक क्षणात आहेत काटे, मधोमध फुलायचे आहे आपल्याला, मधोमध फुलायचे आहे आपल्याला. सूर्य स्वतः आगीत जळतो, सूर्य स्वतः आगीत जळतो, प्रकाश देतो दुसऱ्याला. तुम्ही थोडे बनून बघा, आनंद मिळेल तुम्हाला, आनंद मिळेल तुम्हाला. स्वतःसाठी सर्वच जगतात, स्वतःसाठी सर्वच जगतात, दिव्यासारखं जगायला शिका. जीवन आहे क्षणभंगूर, वेळ फुकट घालवू नका, वेळ फुकट घालवू नका. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रेमाच्या आठवणी. नाही रडायचं मला, घट्ट मन करून जगायचं. नाही रडायचं मला, घट्ट मन करून जगायचं. कितीही दूर असलास तरी मनात तुझे रूप धरून आहे मला जगायचं, आहे मला जगायचं. तुझ्या प्रेमाच्या आठवणी, तुझ्या प्रेमाच्या आठवणी आहेत माझ्या मनी. तू जवळ असो की दूर, तूच माझ्या मनी, तूच माझ्या मनी. तुला माझी आठवण, तुला माझी आठवण नाही का येत. तू असा निष्ठुर का, मी तुझ्या स्वप्नात नाही का येत. तुला आठवण, तुला वाटत असेल, तुला वाटत असेल आहे मी वेडी. तुला वाटत असेल आहे मी वेडी, नाही रे मी वेडी. मला तुझ्या प्रेमाची आस आहे थोडी थोडी, आस आहे थोडी थोडी. धन्यवाद. सुंदर सादरीकरण. मित्रांनो, बघितलं, असे दर्जेदार कवी घेऊन आम्ही दरवेळेस आपल्या समोर येतोय. आपल्या या रिअल ते व्हर्च्युअल वर्ल्डापर्यंत आम्ही आपल्या समोर सोबत येतोय. तरी या शृंखलेत काव्याविष्कार हे पुढे असं सतत चालू राहणार आहे. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी आपल्या समोर असेच दर्जेदार आणि नवनवीन कार्यक्रम घेऊन येणार आहेतच. तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहायला हवे. आजच्या या कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींचे मी मनापासून आभार मानतो. वसीम बरवेलींच्या या दोन ओळी आहेत की जहां रहेगा वही रोशनी लुटाएगा, जहां रहेगा वही रोशनी लुटाएगा. किसी चिराग का अपना मकान नहीं होता, किसी चिराग का अपना मकान नहीं होता. रसिक श्रोत्यांचेही मनापासून आभार की आपल्या ताकदीवर, आपल्या हिंमतीवर आम्ही असे नवीन दर्जेदार कार्यक्रम घेऊन येण्यास पुढे येतो. तर आता भेटूया पुढच्या अशाच एका दर्जेदार कार्यक्रमात.
तोपर्यंत रजा असावी. धन्यवाद.